नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले स्वागत. मी आशा वर्मा. लोणावळा नगर परिषद माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण आणि विविध गुणदर्शन सोहळा नुकताच लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मनशक्ती केंद्राचे नामदेव पापाळे, उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालकृष्ण बलकवडे सर, उर्दू शाळा प्रतिनिधी रजा मुराद उपस्थित होते. यावेळी पालकांनी आपल्या पाल्याचा मोबाईलवरील वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन मुख्याधिकारी साबळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालकृष्ण बलकवडे सरांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारिठे सरांनी केले तर आभार अमजद पठाण सरांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. पाहूया कार्यक्रमाची झलक. आपला आयुष्यातला वेळ आपल्या शालेय जीवनातला किंवा महाविद्यालयातला वाया घालवासा वाटेल किंवा तुम्हाला तसा मोह होईल की शिक्षण सोडून इतर कोणत्या तरी गोष्टी की ज्याचा आयुष्यामध्ये तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही या गोष्टीमध्ये आपला वेळ घालवावा. तर त्यावेळेस मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येकानं आपल्या आईवडिलांचं स्मरण जे आहे तर ते केवळ एकदा करावं की मी जो काही वेळ वाया घालवतोय किंवा घालवते तर ही गोष्ट जर आहे ती माझ्या आईवडिलांना जे आहे तर ती मला पटेल का, आणि त्या वेळ घालवण्यासाठी दिवस रात्र माझे आईवडील माझ्यासाठी कष्ट करतायत का, हा साधा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला जर विचारला तर अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही इतर कोणतीही गोष्ट जी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लाभदायक सिद्ध होणार नाही ती गोष्ट तुम्ही करण्याचं धाडस करणार नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती तुम्ही आहात. त्यामुळं माझं तुम्हाला सर्वांना एक सांगणं राहील की जो वेळ तुम्ही शाळेमध्ये व्यतीत करता त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त चांगलं शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या शिक्षकांकडून तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. चांगल्यात चांगले स्किल्स तुम्ही शाळेमध्ये आहात तर तुम्ही डेव्हलप करून घेण्याचा प्रयत्न करा. उद्या हेच स्किल तुम्ही ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण पार करून ग्रॅज्युएशन पार करून तुम्ही ज्यावेळेस व्यावहारिक जगामध्ये प्रयत्न करणार आहात आणि तुम्ही नोकरीसाठीचा संघर्ष सुरू कराल त्यावेळेस हे स्किल तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी खूप उपयोगी सिद्ध होणार आहेत. आज तुम्ही पाहता की कुठेही गव्हर्नमेंटमध्ये जर एखाद्या पदासाठी जाहिरात निघाली तर काही लाख विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. ही लाखांची स्पर्धा जी आहे तर ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, वाढत चाललेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला निभाव लागला पाहिजे आणि आपल्याला चांगली सर्व्हिस मिळाली पाहिजे, आपल्याला चांगल्या आस्थापनेवरती काम करता आलं पाहिजे, माझं तिथं सिलेक्शन झालं पाहिजे, असं जर तुम्हाला आज जर वाटत असेल तर त्याची तयारी करण्याची जी वेळ आहे ती आज आहे हे लक्षात ठेवा. कोणतंही स्किल हे एका दिवसात डेव्हलप होणार नाही आणि तुम्ही अचानक कुठेतरी जाऊन तुम्हाला असं वाटेल की मला त्या दिवशी आणि त्यावेळेस प्रिपरेशन करून मला यश मिळेल, तर असं यश आयुष्यात कधीही मिळत नाही. तुम्ही कुठल्याही परीक्षेची जर तयारी कराल, उद्या तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी कराल, तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल, UPSC MPSC मधून स्टेट सर्व्हिस आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत, त्यामधून जर अधिकारी म्हणून तुम्हाला जर मोठं काम करायचं असेल, जिल्हाधिकारी सारखे पदांवरती तुम्हाला काम करायचं असेल तर त्याची सुरुवात ही तुम्हाला आत्तापासून केली पाहिजे. तुम्ही पॅशनेट पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, आपल्या सर्वांनीच आपण महाभारत पाहिलेलं आहे. महाभारतामध्ये एक प्रसंग असा आहे की अर्जुन आणि कौरव आणि पांडवांचे गुरु आचार्य द्रोण हे त्यांना ज्यावेळेस बाल अवस्थेमध्ये ज्यावेळेस त्यांना शिक्षा देत असतात धनुर्विद्येची, त्यावेळेस एका झाडावरती ते झाडाच्या जवळ सर्वांना घेऊन जातात. त्या झाडावरती एक पोपट असतो आणि ते प्रत्येकाला बोलवतात आणि विचारतात तुला काय दिसतंय. तर कोणी सांगतो मला झाड दिसतंय, कोणी आणखी सांगतो काय मला दिसतंय, कोणी सांगतो पोपट दिसतंय. ज्यावेळेस हाच प्रश्न ते अर्जुनाला विचारतात तेव्हा अर्जुन त्याच्या गुरूंना सांगतो की मला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसतोय. ह्या एका प्रसंगामधून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. या गोष्टीमधून आपण ही गोष्ट शिकली पाहिजे की अर्जुन जो सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून आपल्या पुराणामध्ये किंवा पौराणिक कथेमध्ये जो आपण पाहतो किंवा म्हणजे त्या अर्जुनाच्या नावावरून मुलाचं नाव कित्येक पालकांनी अर्जुन असं ठेवलेलं आहे की अर्जुनासारखा पराक्रमी
किंवा महान योद्धा जो आहे तो होईल अशा अर्थानं नाव ठेवलं जातं पालकांकडून, तर तो अर्जुन आपल्या गुरूंना सांगतो की मला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. या प्रसंगामधून आपण हे शिकलं पाहिजे की अर्जुनाचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं किंवा तो जी विद्या शिकत होता त्याच्या गुरुकडून, तर ती विद्या शिकत असताना त्याचं ते शिकण्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन होतं किंवा ती जी त्याची तीव्रता होती ती इतकी प्रचंड होती की त्याला ते झाड, पूर्ण परिसर, त्याच्या पाठीमागचा आणखी काही वृक्ष असतील किंवा आकाश असं काही न दिसता त्या झाडावरती बसलेला किंवा त्यांनी तो ठेवलेला एक पोपट आणि त्याचा डोळा हा दिसत होता. त्यानंतर मनशक्ती केंद्र आपल्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. अतिशय सरळ हाताने आपल्या मनशक्ती केंद्र आपल्याला मदत करत असते. माननीय श्री फापाळे सर, ज्येष्ठ मनशक्ती केंद्र अध्यापक, आपल्या विद्यार्थ्यांना ते आत्तापर्यंत भरपूर वेळा मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचंही विद्यालयातर्फे मनापासून आभार. त्यानंतर उर्दू माध्यमिक विद्यालयाचे आमचे आदरणीय रजा मुराद सर यांनी सुद्धा भरपूर आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. विद्यालयातर्फे त्यांचं मनापासून आभार. ही कसलीही घाईगडबड न करता आम्हाला आतापर्यंत चांगलं योगदान दिलेलं आहे, मदत केलेली आहे. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांना खाऊ आणि सर्व शाळेची मदत करणारे माननीय माजी सभापती देवीदासजी कडू साहेब, ते काही कारणास्तव आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या फोनमार्फत आपल्याला शुभेच्छा कळवलेल्या आहेत. त्यांचंही आपल्या विद्यालयातर्फे मनापासून आभार. संजयजी पाटील सर, आपल्या शाळेच्या कोणत्याही अडीअडचणी असो अतिशय सरळ हाताने ते पूर्णपणे मदत करून आपल्याला पूर्णपणे शाळा बदलण्यासाठी कारणीभूत ठरणारे संजयजी पाटील सर पत्रकार संघाचे कडून इकडे आपल्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांचं विद्यालयातर्फे मनापासून आभार. त्यानंतर आपले सर्व विद्यार्थी जे पूर्ण कार्यक्रम कसलाही गोंधळ न करता तुम्ही आपला कार्यक्रम ऐकत आहात, तुमचं विद्यालयातर्फे मनापासून आभार. इथे जमलेले सर्व चुकून माझ्याकडून राहिले असतील तर आमचा सर्व शिक्षक स्टाफ आणि मैं 8वीं कक्षा में पढ़ती हूँ. गगन तमामा बाजे हो, जलियान वाले बाग में हुई फायरिंग, साइड में बॉडीज पड़ी हुई है, तो मैं आपको करके बताती हूँ. अगर इस साल फसल को मुंह भी लगाया तो ये जमीन हमारी, ये मिट्टी हमारी, ये खेत हमारे जिसमें जन्मा है तुमने इस फसल, हमारा खाद डालकर, हमारा पानी डालकर, इसमें जिंदगी है हमारी, इसमें सांसें हमारे मुल्क के बच्चों की. ये सांसें आज एक साथ मिलकर आसमां गूंजा देती, ये सांसें आज एक साथ मिलकर नाले बहा देती, ये सांसें आज एक साथ मिलकर धरती हिला देती. अगर इन सांसों को जिंदा रहने का मौका मिला होता, ओ क्रांतिकारी, अगर इन सांसों को जिंदा रहने का मौका मिला होता, आज की इस वैसाखी की शाम हिंदुस्तान की लाखों करोड़ों बहनें आंखों में सुर्खी पोते पाही गुरुजी की नगरी अमृतसर की ओर निगाहें ताकी बैठी हो, जहाँ कटी है हमारी फसल,